प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इनके नेतृत्व में इस साल का बजट पेश किया गया। इस बजट का मतलब आत्मनिर्भर भारत का अनेक योजना से भरा एक दस्तावेज है। इस साल के बजट में गरीबों, किसानों, महिला, युवक और ज्येष्ठ नागरिकों और व्यापारियों का विचार किया गया है। ऐसी जानकारी पूर्व रेल मंत्री सुरेश प्रभू ने नागपुर में पत्रकारों को दी। अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वीची स्थिती ही केवळ देशामध्येच नाही तर सर्व जगामध्ये आर्थिक स्थिती चिंताजनक होती। कारण 2020 साल हे जवळजवळ उजाडतं आणि संपेपर्यंत हे वर्ष कुलपाट ठेवल्यासारखंच गेलं आणि स्वाभाविकपणे त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला। आर्थिक व्यवहार बंद असतील तर अर्थव्यवस्था वाढणं शक्यच नाही आणि अशा पार्श्वभूमीवर आपल्या देशाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामनजींनी सादर केला। मला सांगायला आनंद होतो, तुम्ही त्याचा अनुभव घेतला असेल की त्याचं खरोखरच चांगलं स्वागत तुम्ही केलं, लोकांनी केलं, अर्थतज्ञांनी केलं, सर्वसामान्य माणसांनी केलं। कारण या अर्थसंकल्पात आर्थिक तरतुदीबरोबरच देशाला एक नवीन दिशा देण्यासाठी काही पावलं उचललेली आहेत। उदाहरणार्थ देशाचं आर्थिक धोरण हे केवळ एका अर्थसंकल्पामध्ये प्रदर्शित होत नाही। कारण एका वर्षाचा अर्थसंकल्प देशाला दिशा देण्यासाठी काही कदाचित एक पाऊल पुढे जात असेल, पण तो दिशा देणं म्हणजे फार मोठं काम असतं। त्या अर्थसंकल्पात अशा अनेक दूरगामी स्वरूपाच्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे। उदाहरण म्हणून सांगतो, यावर्षी अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सेवेमध्ये गुंतवणूक करण्यासाठीचा पुढच्या काही वर्षाचा आराखडाच देशासमोर ठेवलेला आहे। रेल्वे, रस्ते, बंदरं, हवाई विमानतळ यासारख्या गोष्टीसाठी दूरगामी स्वरूपाची गुंतवणूक कशी करण्यात येईल सांगितलेलं आहे। त्याचबरोबर शिक्षण धोरणामध्ये बदल जो नवीन शिक्षण नीती आल्यामुळे झाला त्याला अनुसरून पुढच्या काळामध्ये शिक्षण पद्धती बदलण्याबरोबरच शिक्षणाची जी डिलिव्हरी आहे ती देखील कशी बदलली जाईल ह्याच्याबद्दल देखील या धोरणामध्ये उल्लेख आहे। हे स्वाभाविकच होतं की या अर्थसंकल्पामध्ये हेल्थवर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाईल आणि त्याचबरोबर गेल्या काही दशकांपासून जगामध्ये, आपल्या देशामध्येच केवळ नाही तर जगामध्ये देखील पब्लिक हेल्थ हा विषय दुर्लक्षला गेला होता। म्हणजे तुम्हाला कल्पना असेल की आपण सगळेजण कधी ना कधीतरी डॉक्टरकडे जातोच, आपल्या बाजूला डॉक्टरी बसले की जगामधला जर एखादा तुलनात्मक विचार केला तर पब्लिक हेल्थवर जेवढी कमी गुंतवणूक तेवढी सर्वसामान्य नागरिकांना स्वतःच्या खिशातून जास्त गुंतवणूक करावी लागते। आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं देखील ह्याबाबत अभ्यास आहे की ज्याला आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्स म्हणतो, की जे आपल्याला स्वतःहून खर्च करावा लागतो ह्याचं प्रमाण जगभर वाढत होतं आणि पब्लिक हेल्थचं प्रमाण कमी होत होतं। त्याचा दुष्परिणाम असा झाला की जेव्हा आता ही अचानकपणे एकंदर एवढा मोठं महामारीचं संकट आल्यानंतर लोकांना एकदम जाग आली, जगातल्या सगळ्या लोकांना, की अरे आपण पब्लिक हेल्थवर खर्चच करत नव्हतो। आपल्या देशामध्ये देखील 6% GDPच्या पब्लिक हेल्थमध्ये खर्च केला पाहिजे असं आपण बरेच वर्षापासून मानतो। यावर्षी पब्लिक हेल्थ टू GDP रेशो हा देखील ह्या वर्षामध्ये वाढला आहे। पब्लिक एज्युकेशन आणि GDP रेशो हा देखील या वर्षामध्ये वाढला आहे। आणि म्हणून केवळ पायाभूत सेवेमधली गुंतवणूक ही केवळ या हार्ड इन्फ्रास्ट्रक्चरपुरती मर्यादित न राहता सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये देखील या अर्थसंकल्पात जास्त मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे। आपल्या देशामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेचं एक वैशिष्ट्य आहे, आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जास्त मोठ्या प्रमाणावर खाजगी क्षेत्रामुळे वाढते। ज्याप्रमाणे पब्लिक एक्सपेंडिचर वाढलं पाहिजे तसंच खाजगी क्षेत्र देखील वाढलं पाहिजे। आणि म्हणून गेल्या आठवड्यातच पंतप्रधानांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुद्दामून याचा उल्लेख केला की खाजगी क्षेत्राचं देखील ह्या अर्थव्यवस्थेमध्ये असणारे योगदान। त्याने काही गोष्टीचं उदाहरण दिलं। उदाहरणार्थ
आपली जी आता वॅक्सिन लसीकरण सगळीकडे होतं आहे ही काय सरकारने बनवली नाही, किंवा आपल्याकडे जे नवीन नवीन क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग केले जातात, इनोव्हेशन होतं, ते देखील सरकारपेक्षा खाजगी क्षेत्रामध्ये जास्त होतं. आणि म्हणून खाजगी क्षेत्रावर असणारे निर्बंध, अनावश्यक निर्बंध हे कमी केले पाहिजेत. ह्याचा देखील एक महत्त्वाचा उल्लेख या अर्थसंकल्पामध्ये आहे. कारण जेवढे निर्बंध, अनावश्यक निर्बंध तुम्ही कमी करा, हात आणि पाय बांधून एखाद्याला आपण रेसमध्ये पाठवलं तर तो कधी रेस जिंकणं तर सोडाच, पण रेसमध्ये भाग देखील घेऊ शकणार नाही. अशा वेळेला अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामननी यामध्ये असणारे निर्बंध, अनावश्यक निर्बंध, अनप्रोडक्टिव्ह निर्बंध कमी कसे केले जातील यावर देखील या अर्थसंकल्पामध्ये फार मोठ्या प्रमाणावर लक्ष दिलं गेलं. म्हणून मला असं वाटतं की अर्थसंकल्पात काय काय आहे ते कदाचित तुम्ही काय लिहिता तेच वाचून मला देखील कळतं, त्यामुळे मी तुम्हाला सांगणं योग्य नाही. परंतु यामध्ये अशा अनेक गोष्टीचा उल्लेख आहे की ज्याचा फायदा पुढच्या कित्येक वर्ष होणार आहे, कित्येक दशकं होणार आहे. आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर बँकिंग क्षेत्राबाबत येत आहे. कोणत्याही अर्थव्यवस्थेचा कणा ही बँकिंग व्यवस्था असते. मगाशी माझ्या बोलण्यात आलं की मी विसरलो होतो, मी वयाच्या 31 वर्षी सारस्वत बँकेचा अध्यक्ष होतो आणि त्यामुळे बँकिंग क्षेत्राशी माझा संबंध आहे. आता ही सगळ्यात देशातली सगळ्यात मोठी बँक, त्याचा सगळ्यात तरुण अध्यक्ष मी होतो, तर कदाचित कठीण आहे रेकॉर्ड तोडणं. आणि त्यावेळेला पासून मी पाहतोय की अर्थव्यवस्था आणि बँकिंग ह्याचं एकमेकाशी असणारं नातं. आणि म्हणून बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी ह्या वेळच्या अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्पामध्ये यावेळेला मोठ्या प्रमाणावर धोरण आखलेलं आहे. त्यामध्ये बँकांना नवीन भांडवल पुरवण्याची तरतूद असो किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये 2 बँका ज्या सरकारी मालकीच्या आहेत त्याचा खाजगीकरण असो, अशा अनेक गोष्टींचा याच्यामध्ये उल्लेख आहे. आणि म्हणून रेग्युलेशन, नियंत्रण कमी करणं एका बाजूला की ज्यामुळे खाजगी क्षेत्र वाढू शकेल, पण त्याच वेळेला ज्या गोष्टींना जास्त नियंत्रण ठेवण्याची गरज आहे की ज्याच्यामुळे जास्त पब्लिक इंटरेस्ट सर्व होईल, अशा गोष्टींना देखील ह्यामध्ये भर दिलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं हे यावर्षीचं अर्थसंकल्प हा या सगळ्या गोष्टींना पूरक आणि सगळ्या गोष्टींना वाढ करण्यासाठीचा आहे.